शिकत आहोत. आपण शिकत आहोत. आणि बघा, ज्यावेळेस दानिएलला पाठवण्यात आलं त्या राजाकडं, ते सगळे बाकीचे लोकं पण होते. त्यावेळेस दानिएल पण म्हटला, की माझ्याकडे ती ताकद नाहीये तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. पण ज्या देवाची मी सेवा करतोय, तो देव नक्कीच काय करेल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि दानिएल आणि त्याचे मित्र रात्रभर प्रार्थना करत बसले. त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवाने दानिएलाला त्या राजाचं राजाचं स्वप्न देखील सांगितलं आणि स्वप्नाचा अर्थ देखील सांगितला. हे पहिलं उदाहरण. समजलं सगळ्यांना? दुसरं उदाहरण, योसेफाचं उदाहरण बघा. ज्यावेळेस योसेफ मिसर राष्ट्रामध्ये त्याला विकण्यात आलं आणि मग त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलं. त्याची चुकी नव्हती आणि तरी पण तो देवाबरोबर विश्वासू राहिला. देवाने त्याला जेलमध्ये पण उच्च अधिकारी ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळेस फारो राजाला स्वप्न पडलं, त्यावेळेस कोणाला पण त्या स्वप्नाचा अर्थ सांगता येत नव्हता. पण मग त्यावेळेस त्याच्या एका सेवकानी आपल्या सेवकानी योसेफाला बाहेर बोलवलं, म्हणजे राजाने योसेफाला बोलवलं आणि योसेफाने राजाच्या स्वप्नाचा सर्व अर्थ सांगितला. आणि एवढंच नाही, त्या राजा बोलला, की जो अधिकारी नेमायचा आहे, एवढे जे काही उत्पन्न घेणार आहेत ते 7 वर्ष चांगले येणार आहेत, 7 वर्ष दुष्काळ येणार आहे. तर ते जे काही दुष्काळ येणार आहे, तर त्याच्याबद्दल जे काही उपज येणार आहे, ती उपज साठवून ठेवायची, त्याचं सर्व काही मॅनेज करायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला व्यक्ती हवा आहे. तर राजा म्हटला, देवाचा आत्मा असलेला असा अजून माणूस आपल्याला कुठं भेटेल? म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उभारी घ्यायची आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर स्थिर उभं राहायचंय, आपल्याला आपल्या जीवनामध्ये असं वाटतं, की आपण देवामध्ये देखील वाढावं आणि आपण कधी आहे तिथून कधी पडू नये. तर आपल्याला देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. योसेफ पडला नाही, ढळला नाही. उलट त्याची प्रगती झाली. का? कारण त्याला देवाच्या आत्म्याने मदत केली. देवाच्या आत्म्याने मदत केली. बघा दुसरं जे उदाहरण आपण बघितलं होतं दानिएलाचं. दानिएलाला पण त्या त्या राजाने उच्च पदावरती चढवलं. का उच्च पदावरती त्याला ठेवण्यात आलं. त्याने मारायचा हुकूम सोडला होता, पण तो रद्द करण्यात आला. का तर स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ पण त्याने सांगितला आणि तो बोलला, की दानिएलाचा जो देव आहे त्याच्यासारखा पृथ्वीवरती दुसरा कुठला देव नाहीये. तोच एक देव आहे, असं त्या राजाने साक्ष दिली. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. हे देवाच्या आत्म्याचं कार्य. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. समजलं जय सगळ्यांना? येस. आणि म्हणून बघा, या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, की येशू ख्रिस्त पण त्याच्या शिष्यांना बोलला, की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि तो येईपर्यंत तुम्ही वाट पहा. ते सामर्थ्य येऊपर्यंत तुम्ही वाट पहा. म्हणून आपल्याला देखील जी आपल्याला उत्सुकता आहे देवाची सेवा करायची किंवा देवाच्या राज्यामध्ये आपल्याला वाढायचंय, किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखी आनंदी राहायचंय. पण त्याच्यासाठी आपल्याला देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. कारण देवाचा आत्मा हा परफॉर्म करणारा आहे. देवाचा आत्मा घडवणारा आहे. आपण उत्पत्तीमध्ये जर बघितलं, तर पृथ्वी ही आकार विरहित होती आणि शून्य होती आणि जलावरती देवाचा आत्मा तळपत राहिलेला होता. आणि ज्यावेळेस देव बोलला, "प्रकाश हो", तेव्हा देवाच्या आत्म्याने तो प्रकाश काय केला? निर्माण केला. देव बोलला आणि प्रकाश घडला. म्हणजे जे देवाचं वचन आहे ते पूर्ण करणारा, देवाचं वचन सिद्धीस नेणारा, देवाच्या वचनाला प्रतीतीस आणणारा कोण आहे? तर देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून आपल्याला देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. त्याच्या आत्म्याशिवाय आपण काही करू शकत नाही. काही करू शकत नाही. येशू ख्रिस्ताने पण सांगितलंय, की शेवटच्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचा काय करीन? अ, वर्षाव तुमच्यावरती करीन. तेव्हा तुमचे पुत्र व कन्या काय करतील? संदेश देतील. वृद्धास स्वप्न पडतील. हे कशामुळं? देवाच्या आत्म्याने कार्य होतं. आणि अजून एका वचनामध्ये लिहिलंय, की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाईल. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की.
समजलं सगळ्यांना इथपर्यंत? म्हणजे देवाच्या आत्म्याची खूप गरज आहे. देवाच्या आत्म्याशिवाय तुम्ही आणि मी आपण कार्य करू शकत नाही. कार्य करू शकत नाहीये. कार्य करू शकत नाही. म्हणून बघा एक वचन बघूया आपण आता. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 25वा वचन. पण जे अदृश्य त्यांची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो. आमेन. सॉरी 26वा वाचा. 26. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करीतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की आत्मा पण काय करतो, आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला काय करतो, हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. आपल्याला ठाऊक नाहीये की आपण यथायोग्य प्रार्थना नेमकं कशासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे हे आपल्याला माहित नाही. आपल्याला ठराविकच विषय माहिती आहेत. ठराविकच विषय माहिती आहेत. पण आत्म्यामध्ये प्रार्थना आत्मा आपल्याला मदत करतो की आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे बघा काय म्हटलंय की आत्मा पण काय करतो, आपल्या स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. म्हणजे आत्मा देखील काय करतो, आपल्याला प्रार्थनेसाठी कशासाठी प्रार्थना केली पाहिजे हे पण त्याला माहिती आहे. आणि तो काय करतो, स्वतः मध्यस्थी देखील करतो. मध्यस्थी देखील करतो. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. म्हणून आपल्याला देवाच्या आत्म्याची गरज आहे आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आता आत्म्यामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे इथपर्यंत तर आपल्याला कळालं, बरोबर आहे ना? का? कारण बघा, कारण कसं आहे, आपल्याला जर प्रार्थना करायला सांगितली तर आपण ठराविक विषयांसाठी प्रार्थना करू. पण देवाच्या ज्या गुड गोष्टी आहेत, देवाच्या ज्या रहस्यमय गोष्टी आहेत, देव जे काही गोष्टी करणार आहे, काय करणार आहे, ह्या गोष्टी फक्त देवाच्या आत्म्यालाच माहिती आहेत. तर तुम्हाला मला नाही माहिती. आणि त्यात तुम्हाला आणि मला माहित नाहीयेत. म्हणून आपल्याला देवाच्या आत्म्यामध्ये आपण प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. जय. ओके. एक वचन बघूया बघा. जस्ट अ सेकंड. जस्ट अ सेकंड. हा. हा, मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 17वा वचन. काढलं का? आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील. आमेन. आमेन, आमेन, आमेन. येस. अजून कोण वाचलं एकदा दुसरं? आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील. आमेन. पास. आता या ठिकाणी सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे काही लोकांचा गैरसमज आहे आणि मी पण आधी त्या गैरसमज मध्ये होतो, ज्यावेळेस मला देवाची कृपा नव्हती माहिती. कृपेची सुवार्ता कळाल्यानंतर माझा हा गैरसमज पण दूर झाला की इथं लिहिलेलं आहे, विश्वास करणाऱ्यांसोबत ही चिन्हे असतील. ते काय करतील? ते दुष्टात्मे काढतील आणि नवीन नवीन भाषा बोलतील. तर नवीन नवीन भाषा म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आपण फॉरेन मध्ये गेलो आणि तिथं जर फ्रेंच असेल किंवा तिथं जर स्पॅनिश असेल, तिथं कुठली अजून कुठली दुसरी लँग्वेज असेल, दुसरी भाषा असेल, तर देवाचा आत्मा आपोआप ती भाषा आपल्याला देईल. तर येशू ख्रिस्त त्या भाषेबद्दल नाही बोलत आहे. येशू ख्रिस्त
जी आत्म्यामध्ये असणारी जी भाषा आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. त्याच्याबद्दल बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ही मराठी, हिंदी, इंग्लिश याच्याबद्दल नाही बोलत. तर प्रभू येशू ख्रिस्त कशाबद्दल बोलतोय? तर आत्म्यामध्ये जी प्रार्थना करणं आहे त्याच्याबद्दल बोलत आहे, की ते दुष्टात्मे पण काढतील, विश्वास करणारे, त्यांच्यासोबत असणारी चिन्हही असतील, की ते दुष्टात्मे पण काढतील आणि ते काय करतील? नव्या-नव्या भाषा बोलतील. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की. जय. ओके. अजून एक वचन बघूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय आणि 2रा वचन. समजतंय का सगळ्यांना? आपण शिका. हो. कन्फ्युजन नाही होतं ना? हा. येस. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसांना समजत नाही. तो आत्म्याने गोष्टी बोलतो. आमेन. आमेन, आमेन, आमेन. बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, की जो भाषा बोलणारा आहे, तो माणसाबरोबर बोलत नाही. तर तो कोणाबरोबर बोलतो? देवाबरोबर. देवाबरोबर बोलतो. देवाबरोबर बोलतो. आणि पुढं लिहिलेलं आहे, की ते कोणाला समजत नाही, तो काय बोलतोय. बरोबर आहे ना? असंच लिहिलंय ना? करंथीकरास पहिले पत्र 14वा अध्याय आणि 2रं वचन. वाचा पुन्हा एकदा कोणतरी. कारण कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गोड गोष्टी बोलतो. आमेन. बघा, तो आत्म्याने गुड गोष्टी बोलतो. भाषा बोलणारा म्हणजे आत्म्यामध्ये जी प्रार्थना केली जाते. आता आपण तुम्ही ऐकता की री खाराबाला, शा खाराबाराबा, रे बानागाना री खाराबाला. आता ही जी शब्द आहेत हे मला देवानी दिलेले आहेत. तुम्ही पण देवाजवळ ज्यावेळेस मागणार तेव्हा देव तुम्हालाही ते शब्द देणार आहे. कारण येशू ख्रिस्त काय म्हणाला? विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील आणि नवीन-नवीन भाषा बोलतील. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, की येशूच माझा तारणारा आहे. तुम्ही विश्वास ठेवलाय, की त्याच्याचद्वारे माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. तर तुमच्यासोबत ती पण चिन्ह असणार आहे, की तुम्ही त्याच्या नावाने भूते देखील घालवताल. पण त्याच्यासोबत अजून तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी देखील देव तुम्हाला शब्द पुरवेल. देव तुम्हाला शब्द पुरवेल. आणि ते शब्द म्हणजे काय आहे? तर तिथं लिहिलेलं आहे, की करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय 2ऱ्या वचनामध्ये, की ती अन्य भाषा बोलणारा माणूस माणसाबरोबर बोलत नाही, तर देवाबरोबर बोलतो. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर बोलतो. कारण ते कोणाला समजत नाही. तो काय करतो? तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलत आहे. म्हणजे ज्या गूढ गोष्टी आहेत, ज्या रहस्यमय गोष्टी आहेत, त्या गोष्टी बोलत आहे. बघा ना, विश्वास जो काय आहे, तो पण एक रहस्यच आहे. तो देवाचा विश्वास तुम्हाला मिळालेला आहे. तो एक रहस्यच आहे. तसंच सेम वे जी आत्म्यामध्ये प्रार्थना केली जाते, त्याच्यामध्ये ज्या गूढ गोष्टी आहेत, त्या देव 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 त्या देवाबरोबर तो माणूस बोलत असतो. त्या तुम्हाला आणि मला समजत नाही. आणि म्हणून आत्म्यामध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती नाही, की कशासाठी नेमकी प्रार्थना केली पाहिजे. कशासाठी प्रार्थना केली पाहिजे. आता जसं स्नेहा साळवेंनी सांगितलं. मानिताईंनी सांगितलं. मी पण सांगितलं. खूप सारे अनुभव मिळाले. हे ना मानिताई तुम्हाला पण भेटले ना, की प्रार्थना करत असताना त्यांना अनुभव भेटला, की पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आलेला आहे. मला पण तो अनुभव मिळाला, की पवित्र आत्मा उतरून आला आहे. त्यांना असं गरम काहीतरी जाणवलं. तर हो. त्यांच्या अंगावरती उतरत आहे. मला जाणवलं असं काहीतरी व्हाईट पांढरा असा कपडा काहीतरी माझ्या अंगावरती उतरत आहे. स्नेहा साळवेंनी सांगितलं, की प्रत्यक्षात त्यांच्यासमोर देव उभा राहिला होता आणि देवानी त्यांना हात पुढे केला. म्हणजे हे काय आहे? तर इथं लिहिलंय बघा, की कारण अन्य भाषा बोलणारा म्हणजे आत्म्यामध्ये प्रार्थना करणारा देवाबरोबर बोलतो. देवाबरोबर बोलतो. आणि म्हणजे त्याच्याने काय होतं, तर त्याच्याने आपला जो आतमधला मनुष्य आहे, जो आत्म्यामध्ये जी आपली अ, ताकद आहे, जे आत्म्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपण रिसीव्ह करू शकतो. म्हणजे आपली आत्मिक उन्नती होते त्याच्याने.
आत्मिक उन्नती होते. म्हणून आपल्याला आत्म्यामध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. कारण आत्म्यामध्ये प्रार्थना करणारा देवाबरोबर बोलतो आणि ते कोणाला समजत नाही आणि तो देवाबरोबर काय कसल्या गोष्टी बोलतो, तर आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. ओके. त्याच्या पुढचं एक वचन आपण वाचूया. करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय 14 वचन. समजते का सगळ्यांना? हो. ओके. येस येस. तुम्हाला आत्म्यामध्ये प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा आम्हाला तर खूप सुंदर अनुभव मिळत आहे आणि आमची आत्मिक उन्नती पण होत आहे. एक तुम्हाला साक्ष सांगतो माझी, की ज्या गोष्टींवरती आपण स्वतः विजय नाही मिळवू शकत. आपण काही गोष्टींना विजय नाही मिळवू शकत. ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये प्रार्थना करतो, तेव्हा आपली आत्मिक उन्नती होत जाते. ऑटोमॅटिकली ज्या गोष्टींवरती आपण विजय नाही मिळवू शकत, समजा राग होत असेल, चिडचिड होत असेल, एक उदाहरण म्हणून सांगतो आणि आपल्याला समजत नसेल, आपण ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर असेल, आपल्या नियंत्रणामध्ये नाहीये. पण तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करत राहिला, आत्म्यामध्ये प्रार्थना करत राहिला, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुमच्या आत्म्याची ताकद वाढणार आणि तुमचा आत्मा शरीरावरती काय घेणार आहे, ताबा घेणार आहे. ताबा घेणार आहे. कारण शरीरानेच आपण चिडचिड करतो ना, का आत्म्याने करतो? शरीरानेच करतो, है ना? आपण चिडचिड करतो, आपली चिडचिड होते. पण जर तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करत असाल, तर तुमचा आत्मा हा स्ट्रॉंग होणार, त्याला सामर्थ्य मिळणार आहे आणि आत्मा काय करणार आहे, तुमच्या शरीराचं नियंत्रण घेणार आहे. मग ज्या अशक्य गोष्टी होत्या, ज्या पाप सोडणं असेल किंवा काही चुकीच्या सवयी असतील, त्या सोडणं असेल, ते खूप तुम्हाला सहजरित्या शक्य होणार आहे. कारण तुम्ही कोणाबरोबर बोलणार आहात? डायरेक्ट देवाबरोबर बोलणार आहात. माणसाबरोबर नाही बोलणार. माणसाला नाही सांगणार, की माझ्यासाठी प्रार्थना कर. ते तुम्ही सांगू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण देवाबरोबर बोलणं हे माणसाबरोबर बोलण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाबरोबर बोलण्यासाठी तुम्हाला आत्म्यामध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. ओके. पहिले करेंथ 2 अध्याय 14 वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. आमेन. आमेन, 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 आमेन. बघा, स्वाभाविक वृत्तीचा माणूस काय करू नाही शकत, देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. का स्वीकारू शकत नाही? कारण त्याला समजू शकणार नाही. तुम्ही जर बुद्धीने विचार करायला गेला, की हे म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, तुम्ही जर हा विचार करत बसला आणि हे कसं काय, ही भाषा ते बडबडताय, ते काय आहे नेमकं, असं जर तुम्ही विचार करायला गेला, तर तुम्ही त्या गोष्टी समजू शकणार नाहीये. त्या तुम्हाला आत्म्याच्या द्वारेच प्रगट होऊ शकणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. त्या तुम्हाला आत्म्याच्या द्वारेच प्रगट होणार आहेत. म्हणून स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. कारण त्याची पारख कशामुळे होते? त्याची पारख केवळ आत्म्याच्याच द्वारे होते. प्रेज द लॉर्ड. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? हो. ओके. आता अजून एक वचन बघूया. करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय 4 वचन. येस. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. बस आमेन. बस बस. येस येस. काय म्हटलेलं आहे? जो आत्म्यामध्ये प्रार्थना करतो, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, तो स्वतःचीच उन्नती करतो. आता इथं महत्वाची गोष्ट आहे बघा. पॉल सांगत आहे करंथच्या मंडळीला, की जो आत्म्यामध्ये प्रार्थना करत आहे, तो काय करतोय? स्वतःची उन्नती करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करणार आहात, तुमचा आत्मिक मनुष्य बलवंत होत जाणार आहे. आत्मिक मनुष्य स्ट्रॉंग होत जाणार आहे. आणि कारण आपल्याला माहिती नाहीये, की आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये प्रार्थना करतो, त्यावेळेस सर्व गोष्टी, गूढ गोष्टी देवाबरोबर बोलल्या जातात. आणि मग त्या गोष्टी यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे देवाच्या आत्म्याला माहितीये. मग देवाचा आत्मा त्या गोष्टी बरोबर फुलफिल करतो, बरोबर पूर्ण करतो. आपल्याला मग त्या बाबतीत काळजी चिंता करायची गरज नाहीये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, कदाचित स्नेहा साळवे यांनी अनुभव घेतलाच असेल, येस, आणि आपल्या मान्यताईंनी पण,
की तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करत असताना देवाने तुम्हाला वचन पण दिलं असेल पहा. घेतला का अनुभव? हा बाळासाहेब सांगत होते की तुम्ही प्रार्थना करत असताना तुम्हाला काही देवा सुचवल ते शब्दाची पण त्याची पण तुम्ही घोषणा करा म्हणून. त्याची घोषणा करा आणि वचन पण आलं असेल समोर तुमच्या. येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले या वचनाची घोषणा मी केली. आमेन आमेन आमेन. येस मानिताई तुम्हाला? स्तोत्रसंहिता 91 त्याच्यातलं 13 वचन आणि आमेन आमेन. मार्क मधलं सॉरी लूक मधलं 10 अध्याय 19 वचन. त्याने येस आम्हाला येस. आग आणि विंचू तुडवायचा अधिकार दिलेला आहे. अमॅन अमॅन अमॅन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तो अधिकार वापरा. येस. आणि ही सत्यता आहे की मी पण ज्यावेळेस पहिल्या दिवशी बसलो होतो प्रार्थना करायला 10 ते 12च्या दरम्यान, त्यावेळेस देवाने स्तोत्र 23 दाखवलं आणि मान्यतांनी ऐकलं असेल. मला वाटतं बिजले कुटुंब पण होतं माझ्यासोबत. त्या वचनाची घोषणा केली 23व्या स्तोत्राची. त्याच्यानंतर इपिस्क्रास पत्र म्हटलं, इपिस्क्रास पत्राचा पहिला अध्याय 3रं वचन समोर आलं होतं. आणि आधीमध्ये देव खूप साऱ्या घोषणा देतो. ऑटोमॅटिकली आपल्या समोर त्या घोषणा येतात. म्हणजे इथं महत्वाचा विषय हा आहे की यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे तुम्हाला आणि मला माहिती नाही. पण ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाबरोबर बोलतो. आणि जेव्हा आपण देवाबरोबर बोलतो तेव्हा गुड गोष्टी बोलल्या जातात आणि मग आत्मा आपल्याला मदत करतो की कशासाठी प्रार्थना करायची आणि कशासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो. बोर नाही होत ना? नाही. नाही. येस येस येस. अजून एक आपण वचन बघूया. आता मार्क 16:17 बघितलं आपण. येस, जस्ट अ सेकंड. ओके. यहुदाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 20 वचन. यहुदा 21. ज्यांना मिळालं असेल त्यांनी वाचा. मिळालं का कोणाला? शेवटी प्रगटीकरणाच्या अलीकडे आहे बघा. कितवं वचन ब्रदर? 20 वचन. 20. प्रिय जन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. आमेन. ओके. येस येस. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने काय करा? प्रार्थना करा. म्हणजे या ठिकाणी म्हटलंय की तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. म्हणजे त्याच्याने काय होणार आहे? तर तुमची आत्मिक उन्नती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आणि म्हणून आपल्याला जे आज विषय होता की आत्म्यामध्ये प्रार्थना करणं की गरजेचं आहे. आपण आत्म्यामध्ये जे आपल्याला उन्नती मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आजपासून तुम्ही सर्वजण आता पण आपण प्रार्थनेमध्ये आपण 2 मिनिटासाठी आपण उभं राहूया. पवित्र आत्मा तुम्हाला शब्द देईल. तुम्ही सुरुवातीला मुख उघडा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोला. देवाचा गौरव करा मुखाने. आपोआप देव तुम्हाला शब्द देईल. आणि जे काही देव तुम्हाला शब्द देईल ते देवाने तुम्हाला दिलेत अशासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आत्म्यामध्ये तुमची वाढ होणार आहे आणि तुम्ही गुड गोष्टी बोलत आहात. म्हणून तुम्ही मुख उघडा आणि बोलायला सुरुवात करा. देव तुम्हाला शब्द पुरवेल. प्रेज द लॉर्ड. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? हो. येस येस. जस्ट अ सेकंड. आपण प्रार्थना करूया.